इंग्रजी ज्या वेळेला रामकृष्ण मोऱ्यांनी सक्तीची केली 2000 साली, तेव्हा सुद्धा महाराष्ट्रातल्या भाषेच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी, शिक्षणातल्या अभ्यासकांनी मोऱ्यांना विरोध केला होता. पण त्यावेळेला रामकृष्ण मोऱ्यांनी असं म्हटलं की ब्राह्मणांच्या मुलांनी सगळं शिकायचं, बहुजनांच्या मुलांनी शिकायचंच नाही का? हा युक्तिवाद त्यांनी केला. तो यशस्वी ठरला. विधिमंडळामध्ये त्यांच्या बाजूने बहुमत राहिलं, लोकांचा त्यांच्या बाजूने कल राहिला आणि त्यामुळे एक अशैक्षणिक निर्णय आपण राजकीय भूमिकेच्या आडून महाराष्ट्रामध्ये आणला. गेल्या 25 वर्षामध्ये जे कोणी शिक्षण क्षेत्रातले आहेत त्यांनी हे तपासून बघावं. गेल्या 25 वर्षात महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये आपण मराठी आणि इंग्रजी या दोन भाषा शिकवल्या. त्यातनं मुलांना कुठली भाषा नीट आलेली आहे हे तपासून पहा. मराठी नीट आली आहे का? इंग्रजी नीट आली आहे का? मराठी इंग्रजी वळणाची झाली आहे का? इंग्रजी मराठी वळणाची झाली आहे का? आणि एखादी भाषा कुठली भाषा पहिल्या टप्प्याला शिकवावी आणि कुठली भाषा दुसऱ्या टप्प्याला शिकवावी याचं किमान शिक्षणशास्त्रीय भान सुटलं आणि भाषेच्या पोटात जातकारण उभं राहिलं की काय होतं याचा रामकृष्ण मोऱ्यांचा निर्णय हा पहिला निर्णय आहे. रामकृष्ण मोऱ्यांच्या निर्णयाच्या वेळेला समाजालाच ताकदीने इंग्रजी हवं होतं, त्यामुळे समाज त्यांच्या निर्णयाच्या बाजूला उभा राहिला. आता जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणतात की तेव्हा का विरोध केला नाही, त्याचं उलट प्रश्न असा आहे की 2000 साली भारतीय जनता पक्ष नावाचा पक्ष होता. 2000 साली त्याच्या अगोदर 5 वर्ष युतीचं सरकार महाराष्ट्रात सत्तेवर येऊन गेलेलं होतं. म्हणजे विरोध करणाऱ्या बाकीच्या लोकांनी समजा विरोध केलेला नसेल, उर्वरित लोक नालायक आहेत असं आपण तात्पुरतं गृहीत धरू, लायक असलेले जे भाजपचे लोक आहेत त्यांनी इंग्रजीला तेव्हा का नाही विरोध केला? ते का म्हणाले नाहीत की ही जागतिक वसाहतवादाची भाषा आहे, ती भारतीय समाजावर अजिबात लागता कामा नये? याचं कारण इंग्रजी मराठी शाळांमधनं आणण्याच्या लाभार्थी प्रक्रियेचे काही लाभार्थी भाजपमध्ये पण होते.